मंडळी ही आहे आमची काय आणि आम्ही आज चाललोय कुठे चाललोय वॉटरफॉलला चाललोय कसोईला काय चाललोय आनंद आम्ही टोटल 12 मेंबर्स आहे आणि ही आमची ट्रॅव्हलर आहे 17 सीटर आणि आत्ता वाजलेत किती वाजलेत 2:15 2:18 वर 2:30 बज गए और फिर अभी निकलते चलो गणपती बाप्पा मोरिया काय नाही काय पाहिजे पोरांनो कुठल्या ट्रिपची प्लॅनिंग चालू आहे आपण चाललोय वॉटरफॉलला आणि राजस्थानची प्लॅनिंग चालू आहे राजेश भाई कैसा चल रहा है जर्नी पोहे आणि मॅगी ऑर्डर केली आहे ते या राजगुरुनगर चटोल नाक्याजवळ हेच चालू असते या टाइमला चमचा घ्या चमचा बोला रेड लाइट एरिया कुठे भाई रजत इधर काय करणार रजत वरून हा याच्या इमॅजिनरी गर्लफ्रेंड साठी रडतोय का रडतोय विनायक भाई इमॅजिनरी गर्लफ्रेंड साठी रडतोय AI ची गर्लफ्रेंड यायची सक्षम जर आता 1 मिनिट नाचला तर उद्या सगळ्यांना लस्सी भेटणार हरसमेंट चालू आहे हरसमेंट खायचं कोणाला नाही खायचं आज वार शिक्कीवार एक फोटो से काय कमान खाली आलं थोडा तरी तो एक कमान आहे काय मजा येईल रे इथं इथून आतमध्ये जायचंय तो वरचा पॉइंट होता तो आदराई जंगल ट्रेकचा होता आणि काळ वॉटरफॉलचा वरून व्ह्यू होता जर तुम्हाला काळ वॉटरफॉलला खालून जायचं असेल तर या साईडला यावं लागेल तुम्हाला इथं फॉरेस्ट एंट्री फी आहे 500 रुपये आलो आम्ही आता आणि इथं फॉरेस्ट चेकिंग आहे तर इथून मग सरळ जायचं आहे 17 किलोमीटर खाली आलो आहे आम्ही आणि इथं पुढं इथून अजून 1-2-3 किलोमीटरवरनं ट्रेक चालू होईल दिसत असेल तुम्हाला तो मोरोशीचा भैरवगड आहे सगळ्यात कठीण ट्रेक आणि इकडं आता आतमध्ये पार्किंगसाठी थोडी लाईन लागली आम्ही 6 वाजता आलो तरी पण गुड डेडिकेशन पैर टूटा हुआ है फिर भी कल वाटरफॉल जा रहे हैं लोग ब्लॉग बनाते हुए फायनली इथं पार्किंग आहे आतमध्ये या तिथनं आतमध्ये आलो आम्ही गावात नाही तर थोडा कच्चा रोड आहे इथं खूप गर्दी मला वाटलं एवढी गर्दी नसेल 6:30 वाजलेत आता आणि हे समोरचा व्ह्यू ठाणे लिहिलं इथं म्हणजे आपण ठाण्याच्या वन विभागात आहे मुंबईला पोहोचलो ठीक आहे ठीक आहे एक लो ऐसी गाड़ी लेनी पड़ेगी परग भाई तेरे को अभी वॉटर क्रॉसिंग आली आहे तर एक गुडघ्यापर्यंत पाणी दिसतंय बघूया कसं होतंय थोडं आहे एवढं पण नाही आहे गुडघ्यापर्यंत पण नाही आहे हा आहे गुडघ्यापर्यंत एक 20 मिनटं झालेत आणि इथून परत एक व्ह्यू दिसलाय वॉटरफॉलचं मध्ये दिसलंच नाही पूर्ण असं फिरून नाही वाटतं पूर्ण राऊंड चुकीच्या डिरेक्शनने कुठे चाललोय इथून जा बरं जाऊ नये बरं तिकडं इथून सरळ येईल तर लवकर जाऊ शकतो आपण चला आता एक मस्त व्ह्यू दिसतोय समोर हा काळू वॉटरफॉल आहे 5 टप्प्यात पडतो 1 2 3 4 आणि खाली 5 साईडला एक छोटा वॉटरफॉल आहे तर इथनं व्ह्यू खूप भारी दिसतोय हा काळू वॉटरफॉल दिसतोय थोडं जवळ ना आणि इथं थोडी लोक दिसत आहे ते त्या पॉईंटपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि ही क्रॉसिंग आहे इथं
खूप नंतर पाणी येतं, मग हे जरा क्रॉस करायला आवड होतं. आता थोडं कमी पाणी आहे तर आम्ही इझिली क्रॉस करू शकतो. ते क्रॉसिंगची खूप आवड जाते. आता पाहिलं आम्ही तर कमरे इतकं पाणी आहे तिथं. नॉर्मल पाऊस वगैरे काहीच नाही आहे तरी पण कमरे इतकं पाणी आहे. तर मग खूप पाऊस असेल तेव्हा तर फक्त पूर्ण छाती किंवा डोक्यापर्यंत पाणी असेल आणि फ्लो पण असतो पाण्याला. म्हणून इथं रस्सी लावली जाते. नंतर तुम्ही येत असाल तर तुम्ही पर्सनल रस्सी घेऊन येऊ शकता, जसं की यांनी आणली आणि हे बांधते आणि क्रॉस करणार. तर आम्हाला अवघड नाही जाणार कारण कमरे इतकं पाणी सध्या, पण जास्त पाणी असतं तर मग अवघड गेलं असतं. आणि मग ही क्रॉस करून त्या पॉईंटनी तिथं वरती जायचं. पण क्रॉस करतोय पण इथं थोडं दगड आहेत तर थोडं इझी पडतं. इथनं पण अवघडच आहे. अजून थोडं पाणी वाढलं तर इथनं पण क्रॉस करता येणार नाही. आम्ही इथनं क्रॉस करून आलो इकडं आणि हा काळ वॉटरफॉल. मजा आली. इथं हे खूप स्लीपर आहेत दगडं आतून जायला. हे पण आणि एक सिंगल लेनच आहे. आणि हा समोर मस्त नजारा दिसतोय काळ वॉटरफॉलचा. रिस्की आहे खूप पावसाळ्यामध्ये, जरा जास्त पाणी असेल तर खूप डिफिकल्ट होईल इथं यायला. येत असेल तर आधीच रस्सी वगैरे सगळं सोबत घेऊन ये. असं चालत आलं तर इथं एक जरा अवघडच चढ आहे. ही पावसाला सुरुवात झाली आहे. आता फोन पण ठेवावा लागेल आणि तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. तिथनं मस्त व्ह्यू दिसेल. आत्ता फ्लो कमी आहे थोडा, पण नंतर खूप वाढेल कारण इथं जरा गर्दी झाली. एका साईडने जायचं आहे, मध्ये खूप फ्लो आहे तर मग साईडने जावं लागतं. असं तिकडनं असं पूर्ण दगडावरनंच यावं लागतं आहे. पाणी असेल इथं खूप तर मग अवघड आहे इथनं क्रॉस करणं. त्या मेहनतीनंतर ॲडव्हेंचरनंतर हा व्ह्यू दिसतोय जवळनं. मी एकदम खाली आलो. हे 5 टप्प्यामध्ये काळोडो धबधब्याचं पाणी पडतं आहे खाली आणि हा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. आम्ही एकदम खाली पोचले. आता थोडे तिथे जाणार आहे. इथनं बघा गुडगावर पाणी प्रत्येक क्रॉसिंगला नॉर्मली आत्ता. आणि हा व्ह्यू आहे काळ वॉटरफॉलचा मस्त. तर आम्ही आता एकदम टॉपच्या पॉईंटला आले. बघू शकता पूर्ण व्ह्यू काळ वॉटरफॉलचा. आणि इथे एकदम भारी व्ह्यू आहे. वातावरण पण भारी आहे. पाऊस खाली खालतं आहे. बघू शकता तिथे खाली तिथं एकदम कमरे इतकं पाणी असं त्या कडेकडेने यावं लागतं एकदा वॉटर क्रॉसिंग झाल्यावरती शेवटची. आणि थोडं अवघड पडतं, कमरे इतकं पाणी आहे थोडं. आणि बत्तीचा प्रवास करतोय आणि आत्ता यांनी झिप लाईन लावली आहे. कोणाला झिप लाईन करून क्रॉस करायचं असेल तर हे वॉटर फ्लो तर करू शकता तुम्ही इथनं.